you like this, here share and subscribe. ठीक आहे. तर मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं की इंटिग्रेशन्स बाय पार्टचे थेरम्स. तर या व्हिडिओमध्ये बघूया आपण की त्याच एक्सरसाइज 3.3 मध्ये, ठीक आहे, म्हणजे आता एकाच एक्सरसाइज मध्ये तुमच्या लक्षात येत असेल की एकाच एक्सरसाइज मध्ये त्यांनी 3 ते 4 टाइपचे प्रॉब्लेम्स त्याच्यामध्ये टाकले. आता याच एक्सरसाइज मध्ये आता अजून एक दुसऱ्या टाइपचे आपण प्रॉब्लेम्स बघूया. ठीक आहे. तर आता ती टाइप कोणती आहे बघा, पहा, लक्ष द्या. ती टाइप आहे इंटिग्रल ऑफ द टाइप रे. बघा, इंटिग्रल ऑफ द टाइप काय, इंटिग्रल ऑफ e चा पावर x इनटू इन ब्रॅकेट मध्ये f ऑफ x प्लस f डॅश x dx. याचा आन्सर लिहिलं रे, e चा पावर x इनटू f ऑफ x प्लस c. हा एक रिझल्ट आहे. तो रिझल्ट आपण प्रूव्ह सुद्धा करणार नंतर. याच रिझल्ट वर आपण प्रॉब्लेम स्टडी करू. काय म्हणते की इंटिग्रल मध्ये एक e चा पावर x फंक्शन आहे, f ऑफ x, आणि इथे जर त्याचा डेरिव्हेटिव्ह असेल तर त्याला सॉल्व करायची गरज नाही, डायरेक्ट त्याचा आन्सर तुम्हाला लिहायचा आहे. आता तो प्रूफ बघूया आपण. सोल्युशन मध्ये रे लेट काय म्हणायचं, e चा पावर x f ऑफ x इज इक्वल टू काय यूज करणार तुम्ही, t ना रे. मग याला काय करायचं बघा, लक्ष द्या. डिफरेंशिएट विथ रिस्पेक्ट टू कोड x. मग डिफरेंशिएट असताना हा फर्स्ट आणि सेकंड. मग बघा, फर्स्ट इनटू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड प्लस रे सेकंड इनटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट, म्हणजे कोण, e चा पावर x, t चा डेरिव्हेटिव्ह x च्या सापेक्ष dt अपॉन dx. मग रे e चा पावर x f ऑफ x चा डेरिव्हेटिव्ह f डॅश x प्लस रे f ऑफ x. आता e चा पावर x चा डेरिव्हेटिव्ह तोच येतो, म्हणजे dt अपॉन dx. मग रे e चा पावर x तुम्ही कॉमन काढा, f डॅश x प्लस f ऑफ x इज इक्वल टू dt अपॉन dx. e चा पावर x रे f ऑफ x प्लस f डॅश x इज इक्वल टू dt अपॉन कोण dx. आता मी इथे डेफिनेशन ऑफ इंटिग्रेशन यूज करतो बरोबर. मग काय म्हणाल, बाय रे डेफिनेशन ऑफ इंटिग्रेशन. आता डेफिनेशन ऑफ इंटिग्रेशन म्हटल्यानंतर डेरिव्हेटिव्ह रिमूव्ह होईल ना, e चा पावर x कोण f ऑफ x प्लस रे f डॅश x dx इज इक्वल टू या dt चं इंटिग्रल कोण, t प्लस c. आलाय. मग बघा, t ची व्हॅल्यू e चा पावर x f ऑफ x प्लस f डॅश x dx इज इक्वल टू t ची व्हॅल्यू रे e चा पावर x f ऑफ x प्लस किती c. म्हणजे इथे डेफिनेशन आपण त्यामध्ये यूज करतोय. आता डेफिनेशन जर यूज केल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की साइनचा डेरिव्हेटिव्ह cos, तर cos चा इंटिग्रल कोण, sin, म्हणजे हा dx इथे ऑपरेट होईल इंटिग्रेशन, आणि dt चा इंटिग्रल t प्लस c. या रिझल्ट वर आपल्याला प्रॉब्लेम्स सुद्धा स्टडी करायचे आहे. ओके. मग बघूया ना आपण आता इथे काय करता येईल. मग पहा, आता इथे याच्यावर एखादं प्रॉब्लेम्स आपण बघूया. e चा पावर x हियर इन ब्रॅकेट tan x प्लस रे sec स्क्वेअर dx आहे. समजा तुम्हाला रिझल्ट प्रूफ साठी आला आणि ही प्रॉब्लेम विचारलं, तर काय करायचं, हा रिझल्ट प्रूफ केला तुम्ही, e चा पावर f ऑफ x इज इक्वल टू t, त्याला डिफरन्शिएट करायचं. डिफरन्शिएट केलं की त्याला डेफिनेशन ऑफ इंटिग्रेशन यूज करा, वी गेट रिक्वायर्ड आन्सर. मग काय म्हणाल, साधं टेक्निक आहे. हियर f ऑफ x ची व्हॅल्यू रे tan x, त्याचाच डेरिव्हेटिव्ह सांगणार ना sec स्क्वेअर x. जो रिझल्ट तुम्ही प्रूव्ह केला तो लिहायचा आहे. काय म्हणाल, वी नो, कोणता रिझल्ट आहे, e चा पावर x f ऑफ x प्लस f डॅश x dx चा आन्सर रे e चा पावर x f ऑफ x प्लस c. दिलेलं प्रॉब्लेम आणि थेरमचा जो रिझल्ट कंपेअर करा. मग कंपेअर केल्यानंतर तुम्हाला कळतं की थेरमचं बघा, थेरमचा रिझल्ट जर हा असेल तर प्रॉब्लेमचा सुद्धा तोच असला पाहिजे, e चा पावर x f ऑफ x प्लस c. मग आन्सर काय मिळेल, e चा पावर x. मग आता tan चा डेरिव्हेटिव्ह, आता इथे बघा f ऑफ x ची व्हॅल्यू कोण रे, tan x प्लस किती येतं c, which is your required answer. ओके. या पद्धतीने आता हा थेरम झाला आणि या थेरमचे प्रॉब्लेम्स. ओके. आता वन बाय वन आपण त्याचे प्रॉब्लेम्स
स्टडी करूया. ठीक आहे, पहा आता इथे पुढचं प्रॉब्लेम्स त्यामध्ये आपल्याला इथे घेता येईल. ओके, हा बघा इथे एक्सरसाइज 3.3 थर्ड टॉपिक मधलं पण पहिलं प्रॉब्लेम्स काही या टाइपवर प्रॉब्लेम्स आले ते वन बाय वन स्टडी करता येईल. आता इथे बघा ना, e चा पावर x इंटू इन ब्रॅकेट मध्ये तो प्लस कॉट ऑफ x मायनस कोसी स्क्वेअर x हा सोपा प्रॉब्लेम आहे. मग आपल्याला कळतं की कॉटचा डेरिव्हेटिव्ह मायनस कोसी स्क्वेअर आहे, पण या टर्म सोबत हा 2 आहे ना, या 2 सुद्धा 2 ला सुद्धा घ्यायचा आहे. मग काय म्हणायचं, हियर f ऑफ x कॉट न घेता ती पूर्ण टर्म 2 प्लस कोण रे 2 प्लस कॉट x ला आपण f ऑफ x त्याचाच डेरिव्हेटिव्ह काढला तर मायनस कोण येतं कोसी स्क्वेअर x ना रे. मग काय म्हणा, वी नो. ओके, वी नो दॅट द रिझल्ट काय e चा पावर x f ऑफ x प्लस रे f डॅश x dx इज इक्वल टू e चा पावर x f ऑफ x प्लस c. मग काय म्हणणार आपण, दिलेलं प्रॉब्लेम आणि हा रिझल्ट कंपेअर करा. हा झाला f ऑफ x, हा झाला f डॅश x. याचा आन्सर हे तर इंटिग्रलचं सुद्धा आन्सर तेच ना रे, f ऑफ x प्लस c. मग रे f ऑफ x ची व्हॅल्यू ठेवा किती, e चा पावर x इनटू ब्रॅकेट 2 प्लस cot x प्लस किती येतं c. आता त्याच टाइपचं आपण दुसरं प्रॉब्लेम सुद्धा बघूया. त्याच एक्सरसाइज मधलं सेकंड प्रॉब्लेम आपल्याला स्टडी करता येईल. पहा आपण काय म्हणू, त्याच त्या टाइपचे प्रॉब्लेम्स त्यामध्ये तो घेतोय. पहा बघा सेकंड प्रॉब्लेम बघूया. काय म्हणतो सेकंड प्रॉब्लेम, इंटिग्रल ऑफ 1 प्लस साइन ऑफ x अपॉन 1 प्लस cos x इनटू e चा पावर x dx. आता हे प्रॉब्लेम्स त्यांनी दिलं. मग आता या प्रॉब्लेमला बघितल्यानंतर इझिली तुम्हाला डेरिव्हेटिव्ह दिसणार नाही, म्हणजे these are trigonometric identity. ही trigonometric identity तुम्हाला सॉल्व करावं लागेल, नाही का. पहा बरं आता सोल्युशन मध्ये i इज इक्वल टू e चा पावर x अगोदर लिहितो काय रे 1 प्लस sin x अपॉन 1 प्लस cos x पुन्हा dx, नाही का. मग काय म्हणता तुम्ही, साधं टेक्निक आहे ना आपलं, e चा पावर x इनटू इन ब्रॅकेट मध्ये 1 प्लस sin अपॉन 1 प्लस cos. आता these are trigonometric identity. याचा रेडीमेड मटेरियल आहे आपल्याकडे. 1 प्लस cos x चा फॉर्म्युला 2 cos स्क्वेअर x बाय 2 आणि sin x चा हाफ अँगल कोण रे 2 sin x बाय 2 इनटू cos किती x बाय 2. पहा बरं i इज इक्वल टू काय लिहिता, e चा पावर x मग कोण 1 अपॉन कोण येणार 1 प्लस cos x रे आलं प्लस सांगा बरं sin x अपॉन 1 प्लस cos x dx, नाही का. मग आता इथे पहा काय याचा आपण फॉर्म्युला यूज करतोय, इंटिग्रल ऑफ e चा पावर x. आता 1 प्लस cos x कन्वर्शन 2 किती cos स्क्वेअर x बाय 2. sin चा हाफ अँगल सांगा 2 sin x बाय 2 इनटू cos x बाय 2. याचा रे 2 कोण cos स्क्वेअर x बाय 2 dx ना. मग बघा i इज इक्वल टू e चा पावर x, मग हा 1 बाय 2 1 अपॉन cos स्क्वेअर किती sec स्क्वेअर x बाय 2 2 कॅन्सल, एक cos कॅन्सल, sin अपॉन cos tan कोण x बाय 2. आता इतकं तर कळतं ना तुम्हाला, tan चा डेरिव्हेटिव्ह सेम म्हणजे f ऑफ x ला मी अगोदर लिहितो बरं. पहा कोण येणार tan ऑफ रे x बाय 2 प्लस 1 बाय 2 sec स्क्वेअर x बाय 2. मग काय म्हणाल, हियर f ऑफ x ची व्हॅल्यू रे tan x बाय 2 त्याचाच डेरिव्हेटिव्ह काढा tan चा sec स्क्वेअर x बाय 2 ज्याला कन्सिडर केला त्याचा डेरिव्हेटिव्ह 1 बाय 2. मग काय म्हणाल तुम्ही, वी नो ना. बघा वी नो दॅट काय लिहिता येईल रे, काय रिझल्ट आहे e चा पावर x, मग f ऑफ x प्लस f डॅश x dx असेल तर काय लिहितो रिझल्ट आपण e चा पावर x f ऑफ x प्लस c. मग दिलेलं प्रॉब्लेम आणि हा रिझल्ट कंपेअर करा. कंपेअर केल्यानंतर तुमचं लक्षात येईल की i इज इक्वल टू
e चा पॉवर x f ऑफ x प्लस c e चा पॉवर x f ऑफ x ची व्हॅल्यू कोण रे tan ऑफ कोण आलं x बाय 2 प्लस किती येतं c. ओके दिस आर द रिक्वायर्ड. हा त्यातला आता चौथ्या नंबरचा प्रॉब्लेम्स बघा. इंटिग्रल ऑफ e चा पॉवर x इनटू ब्रॅकेट मध्ये x अपॉन x प्लस 1 चा होल थिंग स्क्वेअर dx रे. मग आता इथे याला सॉल्व करतोय. पहा लक्ष द्या e चा पॉवर x काय करणार डिग्री सेम ना रे. मग आता ऍडजस्टमेंट करणार x प्लस 1 चा होल थिंग स्क्वेअर. मग बघा बरं x च आहे ना x प्लस 1 मायनस 1 कोण आलं dx. नाव रे त्याला आपण सेपरेट करू बरं. x प्लस 1 अपॉन x प्लस 1 चा होल थिंग स्क्वेअर मायनस 1 अपॉन रे x प्लस 1 चा होल थिंग स्क्वेअर काय येतं dx. ओके मग बघा बरं I इज इक्वल टू e चा पॉवर x एक टर्म कॅन्सल केली ना त्यांनी 1 अपॉन x प्लस 1 मायनस रे 1 अपॉन x प्लस 1 चा होल थिंग स्क्वेअर. मग तुमचं लक्षात येतं की f ऑफ x कोड ही व्हॅल्यू ना. मग काय म्हणाल हिअर f ऑफ x ची व्हॅल्यू 1 अपॉन x प्लस 1 त्याचाच डेरिव्हेटिव्ह काढून घ्या मायनस 1 अपॉन 1 प्लस x चा होल थिंग स्क्वेअर. पुन्हा तेच रे रिझल्ट वापरा बरं. वी नो दॅट रे पुढे रिझल्ट e चा पॉवर x इनटू ब्रॅकेट f ऑफ x प्लस f डॅश x dx आन्सर e चा पॉवर x f ऑफ x प्लस c. मग आता रिझल्ट आणि प्रॉब्लेम कंपेअर केल्यानंतर याचा आन्सर सुद्धा हेच असेल. चला f ऑफ x ची व्हॅल्यू ठेवा कोण आहे 1 अपॉन x प्लस 1 प्लस किती येतं c. ओके विच इज युअर रिक्वायर्ड आन्सर. ठीक आहे तर आपण नेक्स्ट प्रॉब्लेम्स त्यामध्ये स्टडी करूया. बघा 5th नंबरचा प्रॉब्लेम्स आपल्याला बघायचं आहे त्याच एक्सरसाइज मधलं. इंटिग्रल ऑफ e चा पॉवर x अपॉन x इनटू इन ब्रॅकेट मध्ये x log x चा होल थिंग स्क्वेअर प्लस किती रे 2 log of x dx ना. मग आता I इज इक्वल टू पहा लक्ष द्या. हा मग आता e चा पॉवर x ना रे. मग आता या x ने आतमध्ये मल्टिप्लाय करा. हा म्हणजे याला आपण मल्टिप्लाय केल्यानंतर x x कॅन्सल किती येतं रे log x चा होल थिंग स्क्वेअर प्लस सांगा 2 log x अपॉन x किती dx. मग काय म्हणाल हिअर f ऑफ x कोण रे log x चा होल थिंग स्क्वेअर घेऊया. म्हणजे त्याला जर मी डिफरन्शिएट करतो म्हटलं तर त्याचा डेरिव्हेटिव्ह हा यायला पाहिजे. चेक करून घेऊ ना आपण. f डॅश x इज इक्वल टू पूर्ण टर्म तुमची का पटल x x स्क्वेअर चा डेरिव्हेटिव्ह सांगा टॉइस x म्हणजे 2 log x ज्याला कन्सिडर केलं त्याचा डेरिव्हेटिव्ह log सारे 1 बाय x. मग काय म्हणाल साधं टेक्निक आहे बरं आपलं. वी नो दॅट तोच रिझल्ट e चा पॉवर x इन ब्रॅकेट मध्ये f ऑफ x प्लस f डॅश x dx चा आन्सर e चा पॉवर x f ऑफ x प्लस c. थेरम आणि प्रॉब्लेम कंपेअर केल्यानंतर असं कळतं की हेच आन्सर त्याचं प्रॉब्लेमचं असेल किती e चा पॉवर x f ऑफ x प्लस c. मग रे e चा पॉवर x f ऑफ x ची व्हॅल्यू कोण आलं log x चा होल थिंग स्क्वेअर प्लस किती c. ओके हा बघा आता इथे त्याच मधलं 6 प्रॉब्लेम्स 6 नंबरचं. आता e चा पॉवर 5x आहे इनटू इन ब्रॅकेट मध्ये 5x log x प्लस 1 अपॉन x रे किती येतं dx. आता इथे बघा ना टर्म कशी आहे कंपोजिट आहे. आता टर्म जर कंपोजिट असेल तर निश्चितच आपण तिथे सबस्टिट्यूशन त्यामध्ये यूज करता येतं आपल्याला. बघूया आपण कसं करता येतं. मग मी काय करतो साधं टेक्निक आहे. पुट 5x is equal to t रे डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. मग 5x चा डेरिव्हेटिव्ह 5 कॉन्स्टंट x चा 1 dt अपॉन dx. म्हणजेच अल्टिमेटली जर मला आता dx ची आता इथे किती मग आता 5 dx बरोबर dt dx ची व्हॅल्यू काढायची आहे आपल्याला. dx ला इकडे आणि 5 ला इकडे किती dx is equal to 1 by 5 dt. मग आता x कॅल्क्युलेट करतो ना x ची व्हॅल्यू कोण आलं t by 5 आलं. मग बघा बरं
I इज इक्वल टू e चा पार t 5x ची व्हॅल्यू t log ऑफ कोण येतं रे t बाय 5 का बरं x ची व्हॅल्यू t बाय 5 आली नंतर प्लस 1 रे आणि अपॉन x ची व्हॅल्यू कोण येतं t बाय 5 आणि इथे dx ची व्हॅल्यू 1 बाय 5 dt ना मग काय होईल इसको ऊपर रे मग I इज इक्वल टू e चा पावर t log ऑफ कोण t बाय 5 प्लस 1 अपॉन कोण t इसको ऊपर म्हणजे कोण 5 इंटू 1 बाय 5 dt 5 5 कॅन्सल मग रे e चा पावर t ने डिवाइड करून टाका बरं किती t log ऑफ t बाय 5 आलं नंतर पहा किती अपॉन t प्लस रे 1 अपॉन कोण t dt आलं हा dt कॅन्सल I इज इक्वल टू e चा पावर t नंतर log ऑफ t बाय 5 प्लस रे 1 अपॉन t कोण dt ओके मग कोणाचा डेरिव्हेटिव्ह कोण राहू शकतो या लॉगचा मग काय म्हणाल तुम्ही आता हियर f ऑफ t ची व्हॅल्यू सांगा log ऑफ कोण t बाय 5 ओके त्याला जर मी डिफरन्शिएट करतो म्हटलं विथ रिस्पेक्ट टू t तर f डॅश t ची व्हॅल्यू किती log t चा डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन t म्हणजे रे t बाय 5 ज्याला कन्सिडर केलं त्याचा डेरिव्हेटिव्ह 1 बाय 5 इसको ऊपर 5 अपॉन t into 1 बाय 5 कॅन्सल 1 बाय t कोणाची व्हॅल्यू f डॅश t आलं मग बाय युजिंग ओके t च्या स्वरूपात आहे तर रिझल्ट सुद्धा t वालाच घ्यायचा e चा पावर t f ऑफ t प्लस f डॅश t dt रे इज इक्वल टू e चा पावर t f ऑफ t प्लस c मग आता रिझल्ट आणि प्रॉब्लेमला कंपेअर करा किती येईल आन्सर e चा पावर t f ऑफ t प्लस c मग बघूया ना आपण I इज इक्वल टू e चा पावर t ची व्हॅल्यू 5 f ऑफ t कोण रे log ऑफ t बाय 5 प्लस c मग बघा ना t ची व्हॅल्यू ठेवा बरं e चा पावर 5x log ऑफ किती 5x अपॉन 5 प्लस किती आहे c नाही का मग बघूया 5 5 कॅन्सल तर किती येतं रे e चा पावर 5x log x plus c okay which is your required problem बघा त्याच पार्ट नंबर 7th नंबरचं प्रॉब्लेम्स आपण स्टडी करूया की काय इंटिग्रल ऑफ e चा पावर sin इन्व्हर्स x इनटू इन ब्रॅकेट मध्ये x प्लस इन रूट ऑफ 1 मायनस x स्क्वेअर अपॉन रे इन रूट ऑफ 1 मायनस x स्क्वेअर आता टर्म कशी आहे कंपोजिट असल्यामुळे बघा त्याला मी पुटअप ठेवणार किती रे पुट sin inverse x is equal to t लक्ष द्या डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x sin inverse चा डेरिव्हेटिव्ह 1 upon in root of 1 minus x square dt upon dx किती येणार dx upon in root of 1 minus x square ची व्हॅल्यू dt नरे म्हणजे ही व्हॅल्यू याच्यामध्ये रिमूव्ह झाली मग बघा ना मग आता इथे काय सांगणार तुम्ही sin इन्व्हर्स x बरोबर t आहे तर x ची व्हॅल्यू कोण रे sin आलं मग बघा I इज इक्वल टू काय म्हणाल e चा पावर t x ची व्हॅल्यू sin t प्लस इन रूट ऑफ 1 मायनस sin स्क्वेअर t नरे आणि हे तर कन्वर्शन तुमच्याकडे झालंच आहे ना ठीक आहे याला dx अपॉन ला आपण dt लिहिलं मग I इज इक्वल टू कोण e चा पावर t किती रे sin t मग प्लस रे इन रूट ऑफ 1 मायनस sin स्क्वेअर t cos स्क्वेअर t कोण येतं dt स्क्वेअर आणि रूट घ्यायचं कॅन्सल रे तर किती e चा पावर t इनटू ब्रॅकेट मध्ये sin t प्लस cos t dt इतकं तर फंक्शन आणि त्याचा डेरिव्हेटिव्ह कोण घेणार हियर f ऑफ t ची व्हॅल्यू sin त्याचाच डेरिव्हेटिव्ह काय असतं रे cos t मग पुन्हा तेच ते कन्वर्शन लिहितोय आपण बघा
वी नो दॅट काय रिझल्ट माहित आहे ई चा पावर टी अपॉन टी प्लस एफ डॅश टी डी टी इज इक्वल टू ई चा पावर टी एफ ऑफ टी प्लस सी. मग रिझल्ट आणि प्रॉब्लेम्स कंपेअर करा. आय ची व्हॅल्यू ई चा पावर टी एफ ऑफ टी प्लस सी. ई चा पावर टी ची व्हॅल्यू साइन इनव्हर्स एक्स. एफ ऑफ टी काय कॉल केलं होतं साइन टी प्लस सी. चला टी ची व्हॅल्यू आपण पुटअप ठेवूया. किती रे साइन इनटू इन ब्रॅकेट साइन इनव्हर्स एक्स प्लस सी. युजिंग द प्रॉपर्टी दे गेट्स कॅन्सल म्हणजे राहिलं किती एक्स. एक्स किती एक्स इनटू ई चा पावर साइन इनव्हर्स एक्स प्लस किती सी which is your required problem. Okay, so next problems आपण आता स्टडी करूया. बघा नेक्स्ट हिअर त्याच टॉपिक मध्ये 9th नंबरचा प्रॉब्लेम्स. मग i इज इक्वल टू पहा रे i इज इक्वल टू रिपीट करतो ना. मग हा कोसेक लॉग ऑफ x ना याला मल्टिप्लाय तर करा. आता e टू पॉवर x नाही आहे प्रिपेअर करू त्याला आपण. कोसेक कोण रे लॉग ऑफ x आले माइनस सांगा बरं कोसेक लॉग ऑफ x इनटू रे कट ऑफ लॉग ऑफ x कोण dx. मग बघा ना आता टर्म कोण आहे कंपोजिट कोणती टर्म आहे लॉग. मग त्या कंपोजिट व्हॅल्यूला मी पुट अप ठेवतो रे. पुट किती लॉग x इज इक्वल टू t डिफरेंशिएट विथ रिस्पेक्ट टू x. जोपर्यंत मी e चा पावर x तिथे तयार करणार नाही तोपर्यंत मला रिझल्टच वापरता येत नाही. log x चा डेरिव्हेटिव्ह 1 बाय x dt अपॉन dx. क्रॉस करा बरं रे. dx इज इक्वल टू कोण x dt आलाय. मग प्रश्न असा आहे की x ची व्हॅल्यू वी नो दॅट log x इज इक्वल टू कोण नसेल म्हणजे बेस e असतो ना रे. मग log x इज इक्वल टू जर t असेल तर लॉग ला रिमूव्ह करायसाठी एक्सपोनेन्शियल ला रिमूव्ह करायसाठी लॉग. मग आपण एक्सपोनेन्शियल जर घेतलं तर x ची व्हॅल्यू e चा पावर t इथे समजून सांगतोय. मग आता इथे जर मी असं म्हटलं की टेकिंग रे एक्सपोनेन्शियल तर कोण येईल e चा पावर log x e चा पावर t. दे आर अपोजिट फंक्शन म्हणजे x ची व्हॅल्यू e चा पावर t. ओके मग बघा dx इज इक्वल टू x ची व्हॅल्यू e चा पावर t dt. प्रॉब्लेम बघा आता किती येईल तुमच्याकडे. इथे बघा कोसेक कोण रे t मायनस कोसेक t इनटू cot t dx ची व्हॅल्यू e चा पावर t dt. या e च्या पावर t ला समोर बोलवा किती येतं कोसेक t मायनस कोसेक t इनटू कोण रे cot t किती आलं dt. मग इतकं तर कळतं ना आपल्याला कोणाचा डेरिव्हेटिव्ह कोण रे f ऑफ t ची व्हॅल्यू कोसेक t त्याचाच डेरिव्हेटिव्ह मायनस कोसेक t इनटू cot t आलं. मग काय म्हणाल वी नो. ओके वी नो रिझल्ट बघा e चा पावर t f ऑफ t प्लस f डॅश t dt. किती आन्सर e चा पावर t f ऑफ t प्लस c. मग बघा ना आपण कसं लिहिणार रिझल्ट आणि कंपेअर करा. किती e चा पावर t f ऑफ t प्लस c. e चा पावर t ची व्हॅल्यू x f ऑफ t काय वापरलं होतं रे कोसेक कोण t प्लस तर x कोसेक t ची व्हॅल्यू कोण येतं सांगा log x प्लस किती येतं c which is your required